आणि अशी परिस्थिती असताना पवार साहेब तुम्ही गेली 7-8 महिने एक चकार शब्द का बोलला नाहीत? किंवा मुख्यमंत्री महोदयांनी मागील काही दिवसामध्ये सर्व पक्षीय नेत्यांची बैठक घेतलेली होती, त्या बैठकीला तुम्ही का उपस्थित राहिला नाहीत? आणि आता तुम्ही सर्व लोकांना एकत्रित बोलवा अशी जी तुमची भाषा आहे किंवा अशी जी तुमची भावना आहे, या भावनेचं मी प्रथमतः स्वागत करतो। आणि अशा पद्धतीची जर कुठं बैठक होत असेल तर त्या बैठकीला आम्ही तिथं जाऊ, आम्ही संविधानाची भाषा बोलू, आम्ही ओबीसींच्या न्याय हक्क अधिकाराची भाषा बोलू, आम्ही रिझर्वेशनची भाषा बोलू, आम्ही महाराष्ट्रातलं सामाजिक मागास जाती कोणत्या, त्यांना का म्हटलं जातं मागासवर्गीय, या संदर्भात आम्ही ॲज पर लॉ ॲज पर कॉन्स्टिट्यूशनची भाषा बोलू। पवार साहेब तुम्ही मात्र ही बैठक लवकरात लवकर बोलवा, अन्यथा लोकसभेला तुम्ही या ओबीसी आणि मराठा बांधवांच्या संघर्षाचा फायदा घेऊन तुम्ही तुमच्या सत्तेची पोळी भाजलेली आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। हे या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। आता याच्या पलीकडे जाऊन माझं असं म्हणणं आहे की ही सगळी मंडळी ओबीसी आणि मराठा बांधवामध्ये हे आंदोलन सुरू ठेवून, हा संघर्ष चालू ठेवून विधानसभेच्या निवडणुका काढून घेतील। आणि मग माझं पुढचं वाक्य या महाराष्ट्रामधल्या अर्ध्याहून जास्त लोकसंख्या असणाऱ्या ओबीसींना असं असेल की विधानसभा निवडणुका संपल्यानंतर ओबीसीचं आरक्षण संपलेलं असेल, पंचायत राज मधलं आरक्षण संपलेलं आहे, शिक्षण आणि नोकऱ्याच्या एंट्री पॉइंटवरचं आरक्षण या महाराष्ट्राची विधानसभा संपल्यानंतर या ओबीसींचं आरक्षण संपलेलं असेल। आणि मग ओबीसी बांधवांना माझी कळकळीची विनंती असेल की पुन्हा तुम्ही म्हणू नका की आपलं आरक्षण संपत असताना, चॅलेंज होत असताना तुम्ही कुठं होतात। त्यामुळे तुमची सुद्धा भावना आहे, तुम्ही सुद्धा एकत्रित झालं पाहिजे। आणि हा जाब प्रत्येक विधानसभेमधल्या आपल्या लोकप्रतिनिधीला, प्रत्येक लोकसभेमधल्या आपल्या लोकप्रतिनिधीला, आणि विशेष करून जेवढ्या पक्षामध्ये ओबीसी सेलचे प्रमुख म्हणून काम करतात जे ओबीसी नेते, त्या सगळ्या नेत्यांना ओबीसी बांधवांनी येऊ घातलेल्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये हा जाब विचारला पाहिजे। अदरवाईज विधानसभा निवडणुका संपल्यानंतर ओबीसीचं आरक्षण या महाराष्ट्रातलं संपलेलं असेल। प्रश्नोत्तर। आम्ही आता सध्या ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात, हक्क आणि अधिकारासंदर्भात लढा लढत आहोत। आम्ही कुठेही कुणाला पाडण्याची भाषा बोललेली नाहीत। आमचं म्हणणं एकच आहे की ज्या विधानसभा क्षेत्रातून जे आमदार निवडून गेलेले आहेत कायद्याच्या सभागृहामध्ये, ती माणसं जर या महाराष्ट्रातल्या 50%हून जास्त लोकसंख्येच्या हक्क अधिकारासंदर्भात बोलत नसतील तर त्या सर्व आमदारांना आम्ही हा जाब विचारू। आता ओबीसी वेडा राहिलेला नाही, ओबीसीच्या तरुणांना आपल्या हक्क आणि अधिकारासंदर्भात कळत नाही, अशी जर कोणाची भावना असेल तर येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या महाराष्ट्रामधल्या सर्व लोकप्रतिनिधींना तुम्ही कायद्याच्या सभागृहामध्ये ओबीसीच्या बाजूने बोललात का? तुम्ही लेखी एखादं पत्र आमच्या आंदोलनाला दिलत का? लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे वगैरे मंडळी किंवा मंगेश ससाने पुण्यामध्ये ओबीसीची आंदोलनं सुरू होती त्यावेळी लोकलच्या लोकप्रतिनिधींनी त्या आंदोलनाला सपोर्ट केला का? तिथं जाऊन भेट दिली का? या प्रश्नाचा जाब इथला ओबीसी येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चित विचारेल। तुम्ही आता नेमदावून जास्त महाराष्ट्र फिरला तर मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, गर्दी दिसली, मात्र ओबीसींच्या मनात काय आहे, काय प्रश्न आहेत, लोक काय सांगतात तुम्हाला? ओबीसींच्या मनामध्ये एकच भावना आहे की ओबीसीचं आरक्षण हे टिकलं पाहिजे। ओबीसीला पंचायत राज मध्ये आरक्षण आहे, ओबीसीला विधानसभेमध्ये अथवा लोकसभेमध्ये आरक्षण नाही। लोकल बॉडीज मध्ये म्हणजे पंचायत राज, कुठेतरी सरपंच, कुठेतरी नगरसेवक, कुठेतरी एखादा महापौर बनतोय। आणि हे सुद्धा जर संपलं असेल, गेल्या 3 वर्षापासून या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये पंचायत राजच्या निवडणुका होत नाहीत। गेल्या 3 वर्षापासून पालकमंत्री प्रशासनामार्फत इथल्या नगर परिषदा, इथल्या पंचायत समित्या, इथल्या महानगरपालिका चालवत आहेत। ही लोकशाही आहे। प्रशासनामार्फत अनेक शहरांमध्ये कारभार चालवला जातोय, ही लोकशाही आहे। हा पुरोगामी महाराष्ट्र आहे। आणि गेल्या 3 वर्षापासून ओबीसीच्या पंचायत राज आरक्षणाच्या संदर्भात सन्माननीय न्यायालयामध्ये, कोर्टामध्ये गेल्या 3 वर्षापासून हिअरिंग होत नाहीये। आणि महाराष्ट्र शासन त्या सन्माननीय न्यायालयाला एक विनंती करत नाहीये की तुम्ही लवकर हिअरिंग घ्या,
लवकर ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवा, आम्हाला इथल्या लोकल बॉडीच्या निवडणुका घ्यायच्या आहेत. मला वाटतंय हा ओबीसीच्या हक्क आणि अधिकारांची पायबल्ली या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये होती. मराठा क्रांती ठोक मोर्चाकडनं प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांना निवेदन देण्यात आले, त्यांच्याकडनं आश्वासन घेण्यात आले मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी ओबीसी. तसं ओबीसी समाजाकडनं कोणी या नेत्यांना जाब विचारणार आहात का? त्यांच्या घरासमोर जाणार आहात? ओबीसी खरं तर शोषित आहे, वंचित आहे, अनऑर्गनाइज्ड आहे. ओबीसी लोकप्रतिनिधींच्या घरी आजही जायला घाबरतो. मी महाराष्ट्रातलं वास्तव सांगतोय. आजही ओबीसी सेलचा प्रमुख ओबीसीच्या आंदोलनाला पाठिंबा देताना दिसून येत नाही. हे जबाबदारीने सांगतोय. सुज्ञास या गोष्टी सर्व कळत असतील. आज एकही महाराष्ट्रातल्या विधानसभेमधला आमदार, या महाराष्ट्राच्या विधानसभेत तर सोडाच, पण कुठल्याही ओबीसीच्या आंदोलनाला पाठिंबा देताना दिसून येत नाही. उलट ओबीसीच्या आंदोलनाला गृहीत धरलं जातं, इग्नोर केलं जातंय आणि एका बाजूला जरांगे पाटलांना मात्र करोडो रुपयांची खैरात वाटली जाते, दिली जाते. प्रत्येक शहरात गेल्यानंतर त्यांचं कमानी लावून स्वागत केलं जातंय. प्रत्येक विधानसभा मतदारसंघामधला आमदार म्हणजे एका बाजूला हे आमदार जरांगे पाटलांच्या आंदोलनाला, रॅलीला सहकार्य करतायत आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी आरक्षणाच्या रॅलीला. एक उदाहरण सांगतो तुमच्यासमोर, जबाबदारीने सांगतो. सांगलीमध्ये आमचा ओबीसीचा मेळावा होता आणि तो मेळावा सर्वपक्षीय नेतृत्वाने तिथं येऊन त्या आंदोलनाला संबोधित करावं आमच्या सगळ्या संयोजकांची भावना होती. आम्ही सांगलीचे खासदार विशाल पाटील आणि विश्वजित कदम, आमदार विश्वजित कदम यांना आमची मंडळी विनंती करायला गेल्यानंतर विश्वजित कदमांनी त्या विनंतीला ठोकरून त्यांनी त्या मागणीची खिल्ली उडवली. एका काँग्रेसच्या कार्यकर्त्याला हे विश्वजित कदम म्हणाले, काय रे तुमची ओबीसीची लोक इथं मेळावा घेणार आहेत, काय अमित पारेकर तुला राष्ट्रपती व्हायचंय का? एवढं असंवेदनशील वक्तव्य विश्वजित कदम नावाच्या माणसानं सांगली जिल्ह्यामध्ये वक्तव्य केलं. तो एक अमित पारेकर नावाचा कार्यकर्ता आहे, तो साधा नगरसेवक सुद्धा नाही. त्यावेळी त्या पोरानं खाली मान घातली आणि गपचूप उभा राहिला. ज्या सांगली जिल्ह्यामध्ये 60% जास्त लोकसंख्या ही ओबीसींची आहे. ओबीसींच्या कार्यकर्त्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन इथल्या आमदार खासदारांचा जर असा असेल तर आम्हाला सामाजिक न्याय भेटला का? या प्रश्नाची उत्तरं आम्ही येऊ घातलेल्या निवडणुकामध्ये आम्ही निश्चित विचारू. ओबीसींचे नेते प्रकाशअण्णा शेंडगे आले होते, छगनरावजी भुजबळ आले होते, मुस्लिम समाजासाठी आंदोलन करणारे शब्बीरभाई अन्सारी आले होते, अनेक लोक होती. पण मराठा आमदार, खासदार अथवा नेते मात्र निमंत्रण देऊन सुद्धा या आंदोलनाकडे, उपोषणांकडे अथवा मेळाव्यांकडे पद्धतशीर पद्धतीनं पाठ फिरवताना दिसून येतात. या प्रश्नाचं उत्तर हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे का, असा जाब आम्ही येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये या लोकप्रतिनिधींना निश्चित विचारू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.